नमस्कार. विश्वनाथ साठे जगभरातल्या नामांकित अशा विद्यापीठाचा म्हणजे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा संशोधक विद्यार्थी. आपण ज्यावेळेस एखाद्या विषयावर आणि त्या विषयाच्या अनुषंगाने संशोधन करत असतो, विविध माहिती घेत असतो, तो विषय समजून घेत असतो किंवा त्या गोष्टीची उकल करत असतो, त्यावेळेस विविध अशा विचारांची, विविध अशा क्लुप्त्यांची, रचनांची, संरचनांची माहिती तुम्हाला होत जाते आणि ती माहिती तुमच्या जीवनासाठी अनुभूतीपूर्वक ठरत असते. मी FTIला ज्यावेळेस व्हिजिट करायला गेलो, म्हणजे भारतीय चित्रपट निर्मिती आणि संग्रह करणारं जे क्षेत्र आहे FTI, या ठिकाणी मी ज्यावेळेस गेलो त्या ठिकाणी मी काही गोष्टी बघितल्या, पाहिल्या आणि त्याच्यानंतर कालांतराने म्हणजे आज सकाळीच मी एक चित्रफित FTIद्वारे निर्माण केल्या गेलेली, जिचं नाव एक चिडिया अनेक चिडिया हे आहे. हे ज्यावेळेस मी पाहिलं त्यावेळेस मला पाहण्यासाठी माझ्या एका स्नेहीने मला ही चित्रफित पाहण्यासाठी प्रोत्साहित केलं आणि मी ती पाहिली. पाहिल्याच्या नंतर त्यांचं असं म्हणणं होतं की तुम्हाला या चित्रफितीच्या माध्यमातून काय मूल्य सापडतात किंवा तुम्ही शोधू शकता किंवा या चित्रफितीमध्ये संविधानिक मूल्य कोणती आहेत हे मला थोडंसं सांगा. ज्यावेळेस मी चित्रफित बघतो, पूर्णपणे समजून घेतो आणि त्याचा रेलेव्हन्स मी संविधानिक मूल्यांशी ज्यावेळेस लावू लागतो, त्यावेळेस माझा स्वतःचा काही अभ्यास म्हणून किंवा मी काही वाचलेलं म्हणून संदर्भासहित या अनुषंगाने मी त्या चित्रफितीकडे पाहत असतो. एक संसर्गाची भूमिका म्हणा किंवा एक रेलेव्हन्स असण्याची भूमिका म्हणा, ती या माध्यमातून उद्धृत करणं गरजेचं आहे किंवा असतं असं मी समजतो. एक संशोधक विद्यार्थी म्हणून ज्यावेळेस आपण एखाद्या संहितेकडे, कलाकृतीकडे किंवा एखाद्या स्ट्रक्चर रचनाकडे आपण ज्यावेळेस पाहत असतो, त्यावेळेस त्या पाहण्याच्या दृष्टिकोन कोणत्या आहेत, त्याच्या पातळ्या कोणत्या आहेत किंवा त्या कोणत्या स्तरावर निर्माण झालेल्या आहेत, त्या निर्मितीमागची प्रेरणा काय आहे, ह्या गोष्टी पण समजून घेणं गरजेचं आहे. आणि या गोष्टी समजून घेत असताना त्या कलाकृतीची, संहितेची, त्या रचनांची निर्मितीचा काळ कोणता आहे आणि त्या काळाचं समीक्षण करणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. एक चिडिया अनेक चिडिया म्हणजेच एकता में ही अनेकता. ही जी काही शॉर्ट फिल्म्स आहेत, म्हणजे त्या शॉर्ट फिल्ममध्ये एक मुलगी आहे आणि ती मुलगी कार्टून स्वरूपात दाखवल्या गेलेली आहे आणि त्या मुलीचा भाऊ जो अत्यंत प्रश्न करणारा असा आहे, म्हणजे प्रश्नार्थी तो त्या बहिणीला विचारत असतो की ताई मला सांग की ही एक चिडिया म्हणजे काय आणि या एक चिडियातून अनेक चिडिया म्हणजे काय, असा संबोध तो ज्यावेळेस त्या बहिणीला विचारतो त्यावेळेस ती बहीण त्याला एका गीताच्या माध्यमातून समजावून सांगते आणि ते गीत नक्की काय आहे, त्या गीताच्या प्रेरणा काय आहेत, त्या गीताच्या निर्मिती मागील संस्थात्मक अशा धोरणा आणि जाणीवांचा उकल काय आहे हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. हे गीत ज्यावेळेस निर्माण होतंय किंवा ही चित्रफित ज्यावेळेस निर्माण होती, हा काळ म्हणजे स्वातंत्र्योत्तर काळ आहे, काही जाणीवा घेऊन आलेला काळ आहे, जगण्याच्या जीवन पद्धती, काही मूल्य घेऊन आलेला आहे. या काळामध्ये सांस्कृतिक जशी मूल्य आहेत तशी जीवनमूल्य पण आहेत आणि संविधानिक मूल्यसुद्धा आहेत. कारण की स्वातंत्र्यानंतर इथे जनतेला मिळालेली संविधानिक अधिकारांची भूमिकासुद्धा या काळामध्ये रुजते आहे किंवा टिकून राहते आहे. एकात्मता हा शब्द ज्यावेळेस आपण पाहायला जातो त्यावेळेस ती एकात्मता वैयक्तिक जशी आहे
तशीच ती सामाजिक सुद्धा आहे. एकात्मता जशी व्यक्तीच्या परत्वे भिन्न होत जाते तितकीच ती व्यक्तीच्या परत्वे सुद्धा एकात्म अशी होत जाते. आणि सामाजिक स्तरावर ज्यावेळेस एकात्मता हा शब्द आपण ज्यावेळेस पाहायला लागतो त्यावेळेस एकापासून अनेकांपर्यंत आणि अनेकांपासून एकापर्यंत अशी ही दोन टोकाची भूमिका एकात्मता या शब्दाच्या अंगामध्ये आपल्याला पाहायला मिळते. या शब्दांच्या रुजू भावनांमध्ये आपल्याला पाहायला मिळते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या कथेमध्ये, या संहितेमध्ये, या चित्रफितीमध्ये एक परंपरागत चालत आलेली, समाजामध्ये रूढ असलेली, भारतीय वैचारिकतेमध्ये रूढ असलेली एक कथा आणि कथानक येत आहे. ते कथानक असं की शिकारी येतो, चिमण्या दाणे ठिपत असतात आणि शिकारी त्या चिमण्यांवर जाळफेक करतो. जाळं फेकून त्या चिमण्यांना अडकवतो. चिमण्या म्हणा, पाखरं म्हणा, कबूतर म्हणा, त्या भूभागात या कथेमध्ये असलेली पात्र बदललीत. शिकारी बदलला, तिथला पाखरांमध्ये काही कबूतर आली, तर कधी कधी ती कावळी असतात, कधी कधी ती विविध प्रकारची अशी पशुपक्षी आहेत त्या भूभागामध्ये असणाऱ्या सापडणाऱ्या गोष्टींमध्ये. काही ठिकाणी साळुंक्या सापडतात, काही ठिकाणी लावरे आहेत, काही ठिकाणी मार्कोच आहे, कबूतर आहेत, चिमण्या आहेत. या कथेमध्ये भारतीय चित्रपट संग्रहालयाने चिमण्यांचं स्वरूप त्या ठिकाणी दाखवलेलं आहे. चिमण्या त्या जाळ्यामध्ये अडकतात आणि चिमण्या अडकल्यानंतर त्या तरफडू लागतात. स्वतःच्या या जाळ्यामधून अडकणाऱ्या गोष्टींमधून बाहेर पडण्याचा आटोकाट प्रयत्न करतात, तरफडत राहतात, आपले पंख झाडत असतात. ही जी प्रक्रिया आहे, ही पंख झाडण्याची प्रक्रिया म्हणजे काय आहे तर तो 80च्या दशकातला काळ आहे. स्वातंत्र्याच्या नंतर माणूस काहीतरी अधिकारांची मूल्यता घेऊन जगतो आहे आणि धडपडतो आहे. तो त्याच्या हक्क अधिकारासाठी आपलं जीवन व्यतीत करत आहे. असं करत असताना त्याची जी जाळ्यामध्ये असलेली घुसमट आहे, ही घुसमट सुद्धा या चित्रपतीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की ज्या वेळेस एक चिमणी असा विचार करते, आपण सगळ्यांनी मिळून जर आपले पंखांची ऊर्जा एकत्रित केली आणि आपण उडायला लागलो तर आपण हे जाळं सुद्धा उडून घेऊ शकतो, उडून नेऊ शकतो. अशी एक एकात्मतेची म्हणजे एकीचं बळ हे प्रखर असतं असं सांगण्याची भूमिका ज्यावेळेस एक चिमणी करते आणि ती सगळ्यांना सांगत सुटते की आपण वैयक्तिकरित्या न लढता, न फडफडता, सामूहिकरित्या ज्यावेळेस आपण फडफडू, लढत राहू, संघर्ष करत राहू, त्यावेळेस नक्कीच आपण हे जाळं सुद्धा उचलून नेण्याची क्षमता आपल्यामध्ये सर्वांमध्ये निर्माण करू, जी पूर्वपार चालत आलेली आपल्यामध्ये क्षमता आहे. असा हा एकीचा जो काही दृढ संकल्प त्या चिमण्या करतात आणि अक्षरशः त्या पारद्याचं जाळं ते उचलून ओढून घेऊन जातात. पारदी मागं लागतो आणि त्या शिकाऱ्याला ते जाळं सापडत नाही. आणि मग पुढे जाऊन त्या चिमण्या एका ठिकाणी उतरतात आणि बाजूलाच नळ्यामध्ये असलेले असंख्य अशी उंदरं त्या ठिकाणी त्या चिमण्यांच्या तरफडणाऱ्या चिमण्यांच्या मदतीला धावून येतात आणि ते जाळं सगळं कुरतडून काढतात. कथानकाचा भाग इथे संपतो आणि आपल्याला एकीचं बळ हा एक सगळ्यात महत्त्वाचा, एक पूर्वापार चालत आलेला एक महत्त्वाचा श्रमजीवी संघटनेच्या शिवाय श्रमजीवी मूलक असा तत्वाचा प्रारंभिक विचार देणारा हा एक वेगळा कथानकाचा भाग या ठिकाणी संपतोय आणि आपल्या हाती एकतेतून अनेकता आणि अनेकतेतून एकता हा एक विचार हाती लागतो. 80चं दशक पाहायला गेलं तर मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की एकीकडे हा 80च्या दशकाचा काळ म्हणजे स्वातंत्र्याच्या नंतरचा काळ आहे आणि एकीकडे तो जागतिकीकरणाच्या अगोदरचा सुद्धा काळ आहे. पुढे एका दशकामध्ये जागतिकीकरण असंख्य अशा इथल्या भूखंडावर लादल्या गेलेलं आहे. जागतिकीकरण येतं आहे आणि त्याची म्हणजे असं म्हणता येणार नाही की पुढे जागतिकीकरण आहे, पण या 80च्या दशकाच्या पोटातच जागतिकीकरणाचा विचार खेळतो आहे किंवा तो विचार या दशकामध्ये आपल्याला सापडतो आहे. जागतिकीकरणामध्ये भांडवलशाही आहे आणि भांडवलशाहीने पिळल्या गेलेला
किंवा भांडवलशाहीच्या या अशा अजगरी लपेटात विळख्यात अडकलेला जो मानव जातीचा संघर्ष आहे हा सुद्धा या ठिकाणी दिसून येतो आणि त्याची पाळंमुळं 80च्या दशकामध्ये म्हणजेच स्वातंत्र्योत्तर भारताच्या या दशकामध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात। सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की हा काळ सर्व गोष्टींना सामावून घेणारा आहे। 80चा दशकाचा काळ आपण ज्यावेळेस बघायला जातो त्यावेळेस एकीकडे पंचवार्षिक योजना पूर्ण झालेल्या असतात, 72चा काळ सुद्धा जगाने पाहिलेला असतो, म्हणजे त्याच्याही मागे गेलं तर आपण दुसरं महायुद्ध पाहिलेलं असतं। 1945च्या दरम्यान जे काही महायुद्ध झालेलं असतं, अणुबॉम्बने जगावर जे सर्व अस्ताव्यस्त असतं, एक मृत्यूचं भयंकर ओलं रूप जगाला दाखवलेलं असतं, असं महायुद्ध सुद्धा आपण पाहिलेलं असतं। आणि अशा महायुद्धाच्या नंतरचा काळ जो आहे 80च्या दशकाचा, यामध्ये मानव कुठेतरी स्वतःच्या अस्तित्वासाठी धडपडतो आहे आणि हे त्याचा स्वतःच्या अस्तित्वाचं जे संघर्षाचं युद्ध आहे, संघर्षमूलक युद्ध आहे, हे युद्ध तितकंच ते अस्मितेचं सुद्धा आहे, तितकंच ते भाषिक तत्वावर आहे, राजकीय तत्वावर आहे, आर्थिक तत्वावर आहे, शारीरिक मानसिक आणि नैतिक तत्वावर आहे आणि तितकंच ते धार्मिक तत्वावर सुद्धा आहे। ज्यावेळेस 1972 मध्ये जागतिक पर्यावरण संरक्षण परिषद भरते त्यावेळेस भारताचं लक्ष या जागतिक पर्यावरण परिषदेमध्ये असतं आणि भारतामध्ये सुद्धा पर्यावरण संरक्षणासाठी काहीतरी प्रयत्न व्हावे म्हणून भारत सुद्धा प्रयत्न करू लागतो। असं एक प्रयत्नांच्या पराकाष्ठेला पर्यावरणाच्या संरक्षणासाठी असलेलं एक वर्ष 72चं वर्ष आहे आणि त्या वर्षामध्ये स्टॉकहोममध्ये एक पर्यावरणपूरक परिषद घडते आहे। म्हणजे मानव आणि पर्यावरण, मानव आणि निसर्ग आणि जीवसृष्टी आणि सगळी ही परिवलन चलन जी काही सजीव परिसंस्था आहे, या संस्थेच्या माध्यमात विचार करणारी मंडळी ही एकता म्हणजेच एकता में अनेकता और एक चिडिया अनेक चिडिया अशी एक वेगळी गोष्ट निर्माण करू लागते आहे। म्हणजे तुम्ही जर चांगलं जगत असाल, निसर्गाच्या नियमाप्रमाणे जगत असाल तर निसर्गाला सुद्धा बाधा होणार नाही आणि निसर्ग सुद्धा तुम्हाला जगण्यासाठी मूलक तात्विक आणि नियमाप्रमाणे तुम्हाला सगळं काही देत राहील, अशी एक विचार भूमिका 80च्या दशकामध्ये सांगण्याचं काम सुद्धा या चित्रफितीच्या म्हणजे या स्टॉकहोमच्या परिषदेचं सुद्धा एक प्रारूप किंवा एक पडसाद भारतीय चित्रपट सृष्टींवर आणि FTI मार्फत निर्माण केलेल्या या एक चिडिया या चित्रफितीमध्ये आपल्याला सूक्ष्म पद्धतीने पाहायला मिळतं। एक महत्त्वाचा एक मुद्दा इथे असा येतोय की प्रत्येक काळावर प्रत्येक प्रयोग होत असतात आणि हे प्रयोग साकल्याने परिपूर्ण आणि मानवाला भिडणारे, मानवांच्या संवेदनांना, जाणीवांना आणि निनिवांना भिडणारे प्रयोग असतात। आणि हे प्रयोग नाटक, संगीत, गीत, कविता, कथा, कादंबऱ्या, पोवाडे, गझल, प्रवास वर्णने, चित्रपट संहिता, एकांकिका, मालिका, वेब सिरीज, वृत्तपत्रातील अग्रलेख असतील किंवा मुख्य बातम्या, कार्टून, चित्रफित, चित्रकला, चळवळीच्या वैचारिक मांडणी आणि संस्थात्मक तितक्याच वैयक्तिक रूपामध्ये हे प्रयोग आपल्याला जगभरामध्ये झालेले दिसतात। आणि FTI मधला हा जो एक प्रयोग आहे चित्रपतीचा, की ज्या चित्रपतीच्या माध्यमातून परंपरागत चाललेली जी काही शिकारी, चिमण्या आणि जाळं तोडण्याच्या प्रयत्नामध्ये असलेली उंदराची मानसिकता, नैतिकता या कथेच्या आणि या चित्रफितीच्या माध्यमातून भारतीय जनतेवर ज्यावेळेस आपण देतो आहोत, हे समीक्षण करण्यासाठी देत आहोत, त्यावेळेस एक वेगळी जागतिक भूमिका सुद्धा आपल्याला पाहणं गरजेचं आहे की जगामध्ये एक या काळात काय सुरू आहे। म्हणजे ही चित्रफित निर्मिती होत असताना जगामध्ये वेगवेगळ्या कशा भूमिका निर्माण होत आहेत की 1980चं दशक हे तितकंच महत्त्वपूर्ण कसं ठरू लागतं, तर यामध्ये
एक महत्त्वाची भूमिका आहे 1956ची, की ज्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दलितांना, म्हणजे महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेस गोष्ट आपण बघतो त्यावेळेस दलितांना शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा असा एक वेगळा मूलमंत्र, जगण्याच्या संघर्षाचा मूलमंत्र देत असतात. आणि याच्या अनुषंगाने येणारा दलित समाज किंवा जो नवलेखक आहे तो लिहितो आहे, जीवनानुभव अभिव्यक्त करतो आहे. यामध्ये आपल्याला बरीच लेखक आपल्याला पाहायला मिळतील, म्हणजे राजा ढालेंपासून नामदेव ढसाळांपर्यंत, आणि मागे जर आपण पाहायला गेलं तर शंकर पाटलांपासून तर अण्णाभाऊ साठेंपर्यंत हा जो लेखक वर्ग आहे, हा लेखक वर्ग आपल्या जाणीवांचं एक वेगळं दर्पण दर्शन त्या आपल्या साहित्याच्या, शब्दांच्या आणि अनुभवांच्या सांगडीमधून जनतेपर्यंत, वाचकांपर्यंत, समृद्ध अशा असलेल्या मानवापर्यंत, मानवजातीपर्यंत पोहोचवत आहे. सगळ्यात महत्त्वाचं असं काय की साहित्यातून ज्यावेळेस विद्रोह प्रगट होऊ लागतो, परंपरागत लादलेल्या गुलामीला जोरदार नकार आणि स्वातंत्र्य, समता, बंधुत्व या मूल्यांचा स्वीकार होऊ लागतो, त्यावेळेस कथा, कादंबरी, नाटक, चित्रपट, चित्रफिती ह्या सगळ्या दृश्य परिणामांचा संवाद सुद्धा मानवी अस्तित्वावर होऊ लागत असतो. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. तुम्ही म्हणता हे आता हे भारतापुरतं किंवा महाराष्ट्रापुरतं मर्यादित आहे, मग जगाचं तुम्ही कसं विवेचन करू लागतात? तर नक्कीच जगाचा इतिहास पाहायला गेलं तर आपण एक वेगळं भूमिकेचं मांडणी तत्व आपण या ठिकाणी सांगणार आहोत की जे महत्त्वाचं आहे. 1980च्या दशकाच्या काळामध्ये जगामध्ये सुद्धा स्त्री पुरुष समानता, म्हणजे पुरुषसत्ताक केंद्रित असलेलं जग आणि त्या 1980च्या नंतरचं जग ज्यावेळेस आपण चिकित्सक दृष्टीने पाहू लागतो, त्यावेळेस जगामध्ये 80च्या दशकात काय घडतं आहे म्हणजे हे पण पाहणं गरजेचं आहे. 1980च्या दशकाच्या पुढच्या पिढीमध्ये स्त्रीमुक्तीचा लढा सुद्धा सुरू होता आहे आणि हा जागतिक पातळीवर वेगळ्या भूमिकेने येतो आहे. म्हणजे दी सेकंड सेक्स या नावाजलेल्या वैचारिक लेखक सीमांत बोवा यांचं वाचन सुद्धा स्त्रीवादी वर्ग जास्त करू लागतो, किंवा स्त्रीला समजून घेण्यासाठीची जी काही भूमिका असते म्हणजे स्त्री पुरुष समानतेच्या बाबतीत, अशा अंगाने सुद्धा स्त्रीवादी दृष्टिकोनातून एक वेगळी समीक्षा होऊ लागते. आणि म्हणून संयुक्त राष्ट्रसंघाची 1980च्या दशकातली जी काही परिषद आहे, ही परिषद स्त्रीमुक्तीचे दशक म्हणून एक वेगळा विधानांचं एक समुच्चय असं करत राहतं संयुक्त राष्ट्र परिषद. आणि तेव्हा भारतात खास करून महाराष्ट्रात स्त्रीमुक्ती चळवळीची मोठी एक लाट उसळत असते आणि त्याची एक मुख्य भूमिका म्हणजे स्त्रीवादी दृष्टिकोन, समीक्षा आणि स्त्रीवादी साहित्य वगैरे वगैरे संकल्पना ह्या आपल्या चर्चेमध्ये येऊ लागतात. सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की प्रत्येक काळाच्या काही वेगवेगळ्या अशा संकल्पना असतात आणि या संकल्पना जगाचा इतिहास पाहत असताना आपण काही गोष्टी पाहणं गरजेचं आहे. म्हणजे त्या संकल्पना धार्मिक असू शकतात, नैतिक असू शकतात, राजकीय असू शकतात, आर्थिक आहेत, मानसिक आहेत, शैक्षणिक आहेत, राजसत्ताही आहेत आणि धर्मांध अशा रूढींनी, अंधश्रद्धांनी पेरलेल्या सुद्धा आहेत. याची एक वेगळी समीक्षा करणं गरजेचं आहे. संशोधकांना इथे नवा वाव मी इथे ठेवून पुढचा विषय कव्हर करतो आहे. प्रत्येक काळाच्या प्रदरयुक्त अशा काही विचारधारा असतात आणि त्या अशा अनेक विचारधारांच्या मालिका शृंखला त्या काळावर एक संथपणे चालू असतात, सुरू असतात. त्याचे ठिपके हे कधी कधी इतके सूक्ष्म असतात की तुमच्या डोळ्यांना, जाणीवांना, तुमच्या समजुतींना ते दिसत नसतात, समजत नसतात. परंतु काही ठिपके ही अत्यंत मोठमोठाले होत जातात. ते ठसे मोठमोठाले असतात, ते तुमच्या डोळ्यांना दिसतात, तुमच्या जाणीवांना समजतात आणि तुमच्या समजण्याला ते अर्थपूर्ण अर्थ देत राहतात. ही एक वेगळी भूमिका या काळावर अशा विचारधारांची असते आणि त्याचा परिणाम म्हणून जगण्याच्या पद्धतीवर सुद्धा त्या होऊ लागतात. 80च्या दशकामध्ये काही विचारधारा या संविधानिक मूल्यांना जितक्या प्रामाणिक होत्या त्या तितक्याच प्रामाणिक पुढे राहिल्यात का, असा एक चिकित्सक सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय. मला असं वाटतं की परिवर्तन होतच असतं, पण त्यातून आपण चांगलं घ्यायचं की वाईट घ्यायचं, अयोग्य घ्यायचं की योग्य घ्यायचं, हे आपापल्यावर अवलंबून असतं. आणि खास करून भारतामध्ये वाईटाचं प्रमाण किंवा चांगल्या गोष्टीतून अत्यंत वाईट गोष्टीचं शोषण करत असण्याचं जे काही प्रमाण आहे हे 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 खूप जास्त प्रमाणात झालेलं आहे. आणि नैतिकदृष्ट्या हे परिवर्तन विचारांचं असताना सुद्धा ते सांस्कृतिक
मूल्याचं सुद्धा आहे. परिवर्तनामध्ये सामाजिक मूल्य आणि व्यक्तिगत मूल्य महत्त्वाची होती, तितकी सांस्कृतिक मूल्य सुद्धा महत्त्वाची होती. सांस्कृतिक मूल्य बदलल्यामुळे सामाजिक मूल्यांचे बदल झालेले आहेत आणि असा प्रभाव सुद्धा या मूल्यांवर झालेला आहे. म्हणूनच आपल्याला संविधानिक मूल्य ज्यावेळेस बघायला आपण जातो त्यावेळेस संविधानिक मूल्य ही लवचिक स्वरूपाची कशी ठेवलेली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, की संविधानिक तत्व जी लवचिक आहेत, म्हणजे काळावर त्याचा बदल करण्याचा जो काही मानवाला घटनेने घटनादत्त अधिकार दिलेला आहे, हा त्याच्या मागचा हा उद्देश आहे की मूल्य ही सामाजिक जीवन जगण्याच्या पद्धतीवर बदलत असतात आणि ती मूल्य सांप्रदायिक जितकी असतात तितकीच ती सामाजिक सुद्धा असतात आणि तितकीच ती व्यक्तिगत सुद्धा असतात. बदलणारी मूल्य ही तुम्हाला वेगळा विचार करायला लावतात, वेगळी जीवन पद्धती जगायला लावतात त्या काळावर. म्हणूनच मानवी जीवनात मानवतावादी मूल्यांचा खूप मोठा असा मोलाचा वाटा आहे. मानवी जीवनाच्या मूल्यांमध्ये प्रेम, अहिंसा, सत्कर्म, सत्य, शील, आचरण आणि सदाचार शिवाय शांतता ही व्यक्तिगत जितकी आहे तितकी जागतिक सुद्धा शांतता आहे. आणि म्हणूनच पहिल्या 5 ते 6 दशकांमध्ये 5 ते 6 या युगाच्या कालखंडामध्ये म्हणजे तथागतांच्या कालखंडामध्ये तथागत जागतिक शांततेचा ज्यावेळेस उच्चार करू लागतात, शब्दांचा उच्चार करू लागतात, ही जागतिक शांतता हे त्या अर्थाने व्यक्तिगतही आहे आणि ती सामाजिक आहे, वैश्विक सुद्धा आहे, हे आपल्याला लक्षात घेणं महत्त्वाचं आहे. म्हणून आपल्याला तथागत या अर्थाने आपल्याला संविधानिक मूल्य शिकवत राहतात किंवा वेगळी भूमिका बजावायला सांगत असतात. सांस्कृतिक मूल्य बदलत राहतात असा एक आपण विचार करूयात, कारण की सांस्कृतिक मूल्य ही काळावर नक्कीच बदलत आलेली आहेत आणि ती जशी आपले कपडे आपण बदलतो, कपड्यांची जशी आपण फेरफार करत असतो किंवा आपल्या सांस्कृतिक मूल्यांची जशी बदल होतो, म्हणजे तशा आपल्या वागण्या बोलण्या राहण्यामध्ये हा बदल झालेला असतो. आणि ती उदाहरणार्थ आपण म्हणायला गेलं तर आपण कुंकू लावणं, साडी नेसणं, लुगडी नेसणं, महाराष्ट्राच्या भूमिकेवर आपण ज्यावेळेस पाहू लागतो त्यावेळेस ह्या प्रथा आता काही नव्या युगाच्या चालीरीतींवर बदललेल्या आहेत. सांस्कृतिक मूल्य अशी असतात की जी बदलत असतात. सामाजिक मूल्य आणि मानवी मूल्य ही स्थिर असतात, ती तुम्हाला चांगल्या बदलाकडे नेत असतात, ती स्वतः बदलत नसतात. मात्र सांस्कृतिक मूल्य हे कपड्यासारखे असतात, ते काळावर नेसल्या फेडल्या जातात. मात्र सामाजिक मूल्य आणि संविधानिक मूल्य हे कधीही मोडून जोडून येत नसतात, ती तात्विक अनुभूती देत असतात. जगण्याचे एक योग्य प्रकारे मानवतावादी वैश्विक असे मार्गक्रमण करीत असतात. सगळ्या मानवजातीला ती सारखी असतात, ऐक्य निर्माण करणारी असतात, कुठेही भेदभाव निर्माण करणारी नसतात, ती कोणाचाही द्वेष निर्माण करणारी नसतात, हिंसा निर्माण करणारी नसतात, एकमेकांना तुच्छ लेखणारे नसतात, एकमेकांना गैरवागणूक किंवा दुष्कृत्य करण्यासाठी भाग पाडणारी नसतात. संविधानिक मूल्य ही तुम्हाला जगण्याचा अधिकार बहाल करतात, ती तुम्हाला तुमचं स्वातंत्र्य, बंधुत्व, तुमचं ऐक्यत्व ह्या गोष्टी निर्माण करायला लावतात. आणि म्हणूनच मानव हा ज्यावेळेस परिवर्तनवादी विचार करू लागतो किंवा तो मुळातच मानव हा परिवर्तनशील आहे असं म्हणायला हरकत नाही, तर ती गोष्ट जी आहे ती गोष्ट पृथ्वीच्या निसर्ग नियमाच्या तत्वाने बदल घेत आलेली आहे आणि त्यामुळेच मूल्यांमध्ये सुद्धा बदल होत जातात आणि हे बदल साहजिक आहे. सगळ्यात महत्त्वाचं काय की ही चित्रफित 80च्या दशकामध्ये चित्रपट संग्रहाने तयार केलेली आहे. ही चित्रफित नैतिक मूल्यांच्या आधारावर बनवलेली आहे. तिचे नैतिक मूल्य स्वातंत्र्योत्तर भारतामध्ये सांघिक आणि एकल अशा शब्दाने अनुसरून मानवी मूल्यांचा पुरस्कार करत आहे. शिवाय स्वातंत्र्यानंतर इथली काही संयुक्त विभागाची मानसिकता जी होती, ही मानसिकता संयुक्त जनतेसाठी सुद्धा होती. याचा एक प्रत्यय सुद्धा चित्रफितीच्या दीर्घांश अक्षयामध्ये येतो आहे. म्हणजेच चिमण्यांवर शिकाऱ्यांचे जाळे फेक करणं आणि चिमण्यांनी एकी दाखवून विचार करून ते जाळे घेऊन जाणं, शिवाय या जाळ्याला कुरतडून कोरण्यासाठी उंदरांनी मदतीला धावून येणं, हा एक नैतिकतेचा विचार कालखंडामध्ये खूप महत्त्वाचा आणि मोलाचा आहे असं या चित्रफित निर्मितीच्या समूहाला वाटलेलं आहे. म्हणूनच एकतेतून अनेकता आणि अनेकतेतून एकतेची सुरक्षितता यावर काम करण्याचं, चित्रफित बनवण्याचं एक वेगळं आश्वासन किंवा आव्हान या चित्रपट निर्मात्यांनी केलेलं आहे, चित्रपट संग्रहांनी केलेलं आहे.
बऱ्याच वेळा आपण असा विचार करतो किंवा आता सध्याच्या जगामध्ये एक वेगळा विचार चालू आहे की पृथ्वीवर ॲस्ट्रॉइड पडणार आहेत आणि सगळे जीवसृष्टी नष्ट होणार आहे, म्हणूनच आपण आपले शास्त्रज्ञ मंगल, चंद्र आणि इतर ग्रहांवर जीवसृष्टी शोधायला, पाणी शोधायला, जीवनावश्यक तत्व शोधायला आपली यानं पाठवत आहे. आपले एक काय म्हणतात त्याला रजिस्ट्रेशन करत आहे. हे रजिस्ट्रेशन करणं म्हणजे काय आहे तर अस्मितेकडे वळणं आहे. हे आपली अस्मिता, मानवजातीची अस्मिता, जीवसृष्टीची अस्मिता टिकून राहण्यासाठीची जी काही संघर्षाची भूमिका आहे आणि म्हणून पृथ्वी तलावरून मंगळापर्यंत एक यान जातं आणि तिथे शोध करत राहतं. हे एक वेगळं प्रचलन विचलन मानवाच्या मेंदूमध्ये आहे आणि हे मानवाच्या मेंदूमध्ये असताना मानव जीवसृष्टी कुठल्या ना कुठल्या प्रकारे तरी पृथ्वी तलावरून जीवन संपणार आहे असं वेगळं विचार करत असते. कारण की मृत्यू हा तुम्हाला जगण्याच्या पद्धती शिकत असतो. मृत्यू हा जगण्याच्या पद्धती शिकत असतो आणि जगणं हे मृत्यूच्या पद्धतीला अनुसरून येत असतं. सगळ्यात महत्त्वाचं आहे की एक 1935 ते 85च्या काळाच्या मध्ये आपण ज्यावेळेस पाहायला गेलो तर संयुक्त राष्ट्र चळवळ जशी आहे तशीच ती भारतामध्ये एका वेगळ्या प्रकारामध्ये आहे, वेगळ्या अवस्थेमध्ये आहे. त्याचं उदाहरण द्यायचं मध्ये सांगायला गेलं तर सरदार वल्लभभाई पटेल यांचं आहे. सरदार वल्लभभाईंचा एक एकात्मिक विचार आहे जो भारतामध्ये संस्थानी विलिनीकरणाचा आहे आणि त्याची पुसटशी कल्पना म्हणजे त्यांचा एक शब्द आहे एकात्मता, एकात्मिक मानवजाती समूह अशी एक सरदार वल्लभभाई पटेल काहीतरी व्याख्या करू लागतात आणि त्या व्याख्येची एक संदर्भता या राष्ट्रीय एकात्मता आणि एकात्मता या दोन वेगवेगळ्या संकल्पनेमध्ये दिसून येते. राष्ट्रीय एकात्मतेची अस्मिता जपणारा मानव समूह या राष्ट्रीय एकात्मता जवळून जगतो कसा त्याची पुसटची संकल्पना या कथेच्या मूळ तत्वाशी येते. म्हणजे परंपरागत चालत आलेल्या या कथानकाचा भाग फार मूल्ययुक्त सूचन देत राहतो आपल्याला. शिकारी येतो, जाळे टाकतो, पाशामध्ये चिमण्या अडकतात, त्या चिमण्यांची पाखरांची उडून जाण्याची धडपड, जाळे कुरतडण्याची कल्पना आणि नैतिकता त्याला चालून आलेली जीवन जगण्याची पद्धती या चित्रपटाचा मूळ अक्षांश भाग आहे. पुढच्या 1972च्या काळामध्ये आपण जी स्टॉकहोम परिषद पाहिली पर्यावरणाच्या संरक्षणासाठी, म्हणजे हे एक वेगळं विचलन मानव आणि निसर्ग, निसर्ग आणि मानव, जीवसृष्टी आणि मानव हे आणि ही परिसंस्था याच्यामध्ये पर्यावरणाचे संरक्षण ही खूप महत्त्वाची गोष्ट असणार आहे. आणि म्हणून एकतेतून अनेकता जपण्यासाठीचे प्रयत्न आणि त्या प्रयत्नाला पूरक असं एक चित्रफितीतून मूल्य जे संविधानिक आहे, राष्ट्रीय ऐक्यता किंवा वैयक्तिक तुमचं असणं आणि सामूहिक असणं, या वैयक्तिक असण्यामुळे सामूहिक असण्याला कोणी धोका पोचणार नाही, धोका तर पोचणार नाही ना, अशी एक वेगळी भूमिका संविधानिक मूल्य मांडत राहतं. आणि म्हणून आपलं स्वतःचं जगणं जगत असताना तुम्ही सामाजिक तत्वावर सुद्धा ते जीवन जगत असता आणि म्हणून सामाजिक नियमाचे उल्लंघन होऊ नये, सामाजिक नियमांना फाट्यावर मारून तुम्ही तुमचं वैयक्तिक जीवन हे आहे तसं कसंही जगता येऊ नये म्हणून संविधानिक मूल्यांची निर्मिती त्या ठिकाणी झालेली आपल्याला दिसून येते. सगळ्यात महत्त्वाचं एक वेगळी भूमिका आपण या ठिकाणी पाहू की औद्योगिकरण, शहरीकरण, लोकसंख्या वाढ आणि पर्यावरणाची हानी यामध्ये गुणवत्ता सतत कमी झालेली आहे आणि विविध वाद विवाद निर्माण झालेले आहेत. या संदर्भात वेळोवेळी अनेक कायदे नियम बनवले जातात. यापैकी बहुतेक प्रदूषण नियंत्रण आणि प्रतिबंध हा मुख्य आधार होता. याचा परिपाक म्हणून मानवी जागतिक हक्क आयोगाने माणसाचे हक्क आणि त्याचे न्यायाधिकरण होत असताना कुणाच्याही हक्कावर गदा येऊ नये म्हणून एकता में अनेकता और अनेकता में एकता ही मानव व सजीव प्राणी पशु पक्षी नीती जनमानसाने अंगीकारण्याचा हा काळ आहे. त्याचा पडसाद भारतीय चित्रपट सृष्टीवर सुद्धा पडलेला आहे आणि त्याचे वेगवेगळे फलित म्हणून ही एक चिडिया चित्रफित बनवण्याचे मानसचित्र इथे उमटून दिसते आहे. अलीकडे अस्मितेमुळे वेगवेगळे जातीय, धार्मिक, नैतिक, राजकीय, भाषिक, प्रांतिक बेट यामुळे एकात्मतेला भगदाड पडत आलेलं आहे. ते पडू नये हेच या कलाकृतीच्या आधारे सांगितले आहे. अशा काळात एकमेकास सहाय्य करू अवघे धरू सुपंथ अशी जी युक्ती आहे ती युक्ती जगणं महत्त्वाचं आहे. मानवी जीवनाच्या मूळच्या तत्वावर आणि मानवतावादावर आधारित जे काही मूल्य असतील ती मूल्य सांभाळून ठेवणं, त्याची प्रत्येक पिढीवर उकल करून ही मूल्य गरजेचे आहेत हे सांगत राहणे आणि संविधानिक मूल्य
ही मानवी हिताच्या संवर्धनासाठी आहेत. या मूल्यांची प्रामाणिक राहत मानवी जीवन सर्वांशी पूरक जगणं हे काळाचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे. अन्याय सहन करत हे जगणं नाही तर ते गुलामी पण असेल असं प्रत्येक पिढीला समजावून सांगणं आणि त्या अशा तत्वाच्या पिढ्या निर्माण करणं अशी एक वेगळी कल्पना या चित्रफितीच्या संहिता काळामध्ये अंतर्भूत होते आहे. सगळ्यात महत्त्वाचे की ही सगळी चर्चेची कारणं ज्यावेळेस आपण बघायला लागतो त्यावेळेस काही संदर्भ पण आपल्याला पाहावे लागतात. की जसं की एक चिडिया हे बाल चित्रफित आहे. भारतीय चित्रपट निर्मिती संग्रहालयाने ती निर्माण केलेली आहे पुण्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये 1980च्या दशकामध्ये. शिवाय याचा संदर्भ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानिक मूल्याच्या बाबतीत आपण ज्यावेळेस करू लागतो त्यावेळेस धनंजय कीराचं एक 2016चं 5वी जनावृत्तीचं जे पुस्तक आहे 14 एप्रिलला प्रकाशित झालेलं ते सुद्धा एक महत्त्वाचं आहे. समीक्षेतील नव्या संकल्पना डॉक्टर मनोहर जाधव सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी मराठी विभाग प्रमुख जे आहेत त्यांचं सुद्धा समीक्षेमध्ये नव्या संकल्पना कशा येत गेल्यात आणि या 80च्या दशकाच्या काळामध्ये सुद्धा एक वेगळ्या समीक्षा साहित्य क्षेत्रामध्ये आलेल्या असताना समीक्षा ह्या जीवनावर कशा पद्धती आरूढ होत राहतात आणि समीक्षेतून जगण्याच्या पद्धती सुद्धा कशा वेगळ्या साहित्याच्या अंगाने येऊ लागतात अशी एक वेगळी समीक्षा डॉक्टर जाधव यांनी संपादित केलेली आहे. शिवाय महात्मा फुलेचं साहित्य आपण ज्यावेळेस वाचू लागतो म्हणजे गुलामगिरी, त्यावेळेस गुलामगिरी आणि मानवी अस्तित्व, अस्मिता, मानवी जीवन जगण्याच्या पद्धती, रूढी, परंपरावाद आणि त्याने चालत आलेला शोषणाचा जो अविरत असा हजारो वर्षांचा गाडा आहे. हा गाड्यांचं एक प्रभंजन, विभंजन आणि त्याचं समुच्चयन, समीक्षकरण म्हणजे महात्मा ज्योतिराव फुलेंनी त्यांच्या गुलामगिरी या पुस्तकामध्ये केलेलं आहे. त्याची एक प्रत आपण वाचायला पाहिजेत. ती 12वी जनावृत्ती आहे. शिवाय टाइम्सचा एक अंक आहे की जो 1972च्या पर्यावरण संरक्षणच्या संदर्भात झालेल्या स्टॉकहोममध्येच्या या परिषदेचं एक सारांश त्या ठिकाणी तो अंक टाइम्सचा अंक मांडतो आहे. त्या अंकामध्ये सुद्धा या जागतिक पर्यावरण आणि 80च्या दशकातील जी काही मूल्य, सांस्कृतिक आणि सामाजिक मूल्यांची, संविधानिक मूल्यांची चर्चा होते आहे. त्याचा एक विवेचनपर असा एक वेगळा म्हणजे लेखनाचा भाग आलेला आहे, तोही आपण वाचायला पाहिजे. शिवाय सांस्कृतिक मूल्यवेध हे राघव जाधव समीक्षेतलं आणि भारतीय मराठी साहित्यातलं एक वेगळं नाव आहे राघव जाधवांचं. 1999चं हे पुस्तक आहे. हे पुस्तकही नक्की तुम्हाला सांस्कृतिक मूल्यवेध काय असतात, सांस्कृतिक मूल्य कोणती असतात आणि जीवन मूल्य कोणती असतात, संविधानिक मूल्य कोणती आहेत, ह्याचं एक वेगळं आणि निर्मिती किंवा प्रेरणादायी असं एक तत्व राघव जाधव या ठिकाणी पुस्तकातून मांडत असतात. सरदार वल्लभभाई पटेलांची एक जयंती झाली 2020मध्ये आणि गुजरातमध्ये एक मोठा त्यांचा एक अस्तित्वाचा पुतळा सुद्धा उभा केलेला आहे नर्मदेच्या काठावर. त्याच्या संदर्भात आणि जयंतीच्या विशेष अशा लेखामध्ये, अग्रलेखामध्ये लोकसत्तेने सुद्धा एक वेगळं प्रस्तावीकरण अग्रलेखाच्या स्वरूपात मांडलेलं आहे. ते सुद्धा वाचणं महत्त्वाचं आहे. मी हे संदर्भ का देतो आहे की एखादं कलाकृतीचं किंवा संहितेचं किंवा एखाद्या निर्माण झालेल्या त्या काळातल्या ठश्यांचं ज्यावेळेस आपण समीक्षण करू लागतो किंवा संशोधन करू लागतो किंवा त्याविषयी माहिती जमा करू लागतो किंवा त्याविषयी काहीतरी नाविन्यपूर्ण असं शोधत राहतो किंवा त्या काळाचं आपण ज्यावेळेस उकल करू पाहतो, त्या उकलीमध्ये आपल्याला काय काय विविध स्तरावर सापडत राहतं आणि त्याचे संशोधन संदर्भ कोणते असतात, हे एक वेगळं आपलं या ठिकाणी एक संशोधन असू शकतं. आणि म्हणून आपण या वेगळ्या संशोधनामधून एक चिडिया, अनेक चिडिया, एकता में ही अनेकता, राष्ट्रीय एकात्मता, एकी हेच बळ आणि अख्ख्या जगातल्या मानवी समूहाला ऐक्य करणारं जे काही एकात्मिक असं संविधानिक मूल्य आहे ते मूल्य समजणं तितकंच मोलाचं ठरते. मी विश्वनाथ साठे, संशोधक विद्यार्थी, जगभरामधल्या युनिव्हर्सिटीमध्ये प्रख्यात असलेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा विद्यार्थी.